शुक्रवार व्रत कथा। आटपाट नगर होतं। तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता। तो दारिद्र्याने फार पिडला होता। त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली। आपल्या गरिबीचं गाणं गायलं। शेजारणींनी तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं। ती म्हणाली, बाई बाई, शुक्रवारचं व्रत कर। हे शुक्रवार तू श्रावणापासून धर। सारा दिवस उपवास कर। संध्याकाळी सवाष्णीला बोलव, तिचे पाय धु, तिला हळदी कुंकू दे, तिची ओटी भर, साखर घालून दूध प्यायला दे, भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत दे, नंतर आपण जेव। याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन कर, असं सांगितलं। ही घरी आली, देवीची प्रार्थना केली व शुक्रवारचं व्रत करू लागली। त्याच गावात तिचा भाऊ राहत असे। तो एके दिवशी सहस्त्र भोजन घालू लागला। साऱ्या गावाला आमंत्रण केलं। बहिणीला काही बोलवलं नाही। ती गरीब, तिला बोलवलं तर लोक हसतील। पुढे दुसऱ्या दिवशी सारे भावाकडे ब्राह्मणाचे थवेच्या थवे येत आहेत, पोटभर जेवीत आहे। बहिणीने विचार केला, आपला भाऊ सहस्त्र भोजन घालतो आहे, बोलवणं करायला विसरला असेल तर आपल्याला भावाच्या घरी जायला काही हरकत नाही, असं मनात विचार केला। सोवळं नेसली, बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली। पुष्कळ पानं मांडली होती। एका पानावर जाऊन बसली। शेजारच्या पानावर मुलांना बसवलं। सर्व पानं भरली, सारं वाढलं झालं। तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं। वाढता वाढता तिच्या पानाशी आला। तो खाली मान घालून बसली होती। तिला हाक मारली, ताई ताई, तुला वस्त्र नाही, पात्र नाही, दाग नाही, दागिना नाही। तुझ्याकडे पाहून सगळे लोक हसतात, यामुळे मी तुला काही बोलवलं नाही। आज तू जेवायला आलीस ती आलीस, आता उद्या येऊ नको, असं सांगून पुढे गेला। ही आपली तशीच जेवली, हिरमुसलेलं तोंड केलं, मुलांना घेऊन घरी आली। दुसऱ्या दिवशी मुलं म्हणू लागली, आई आई, मामाकडे जेवायला चल। बहिणीने विचार केला, कसा झाला तरी आपलाच भाऊ आहे, बोलला म्हणून काय झालं, आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे। आजचा दिवस आपला बाहेर पडला तितकाच फायदा होईल, असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली। भाऊ तूप वाढता वाढता तिच्या पानाशी आला। ती खाली मान घालून बसली होती। भावानं तिला हाक मारली, ताई ताई, भिकारडी ती भिकारडीच, आणि सांगितलेलं ऐकत नाही। तू जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितलं, आज आपल्या डुकरिणीसारखी पोरं घेऊन पुन्हा आलीस। आज आलीस तर आलीस, उद्या आलीस तर हात धरून घालून देईन। तिनं ते मुकाट्याने ऐकून घेतलं। जेवून उठून चालती झाली। पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवायला गेली। भावानं पाहिलं, हात धरून घालवून दिली। फार दुःखी झाली। देवाची प्रार्थना केली। सारा दिवस उपवास घडला। देवीला तिच्या दया आली। दिवसानुदिवस सुखाचे दिवस दाखवू लागली। असं करता करता वर्ष झालं। बाईचं दारिद्र्य गेलं। पुढे एके दिवशी ते शुक्रवारचं उद्यापन करू लागली। भावाला जेवायला बोलवलं। भाऊ मनात ओशाळला। बहिणीला म्हणू लागला, ताई ताई, तू उद्या आली नाहीस तर मी तुझ्या घरी येणार नाही। बहिणीने बरं म्हटलं। भावाच्या मनातलं कारण जाणलं। दुसऱ्या दिवशी लवकर उठली, वेणी फणी केली, दागदागिने ल्यायली, उंची पैठणी नेसली आणि भावाकडे जेवायला गेली। तो भाऊ वाट पाहतच होता। ताई आली तशी तिचा हात धरला, पाटावर बसवलं, पाय धुवायला ऊन पाणी दिलं, पाय पुसायला फडकं दिलं। इतक्या जेवायची पानं वाढली गेली। ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं। भाऊ जेवायला बसला। ताईने आपली शाल जोडी काढून बसल्या पाठी ठेवली। भाऊ पाहू लागला। मनात कल्पना केली, शाल जोडीने उकडत असेल म्हणून काढीत असेल। नंतर ताई आपले दागिने काढू लागली, बसल्या पाठी ठेवू लागली। भावाने विचार केला, जड झाले म्हणून काढत असेल। नंतर ताईनं भात कालवला, मोठासा घास केला व तो उचलून सरीवर ठेवला। जिलबी उचलून मोत्याच्या पेंड्यावर ठेवली। भावानं विचारलं, ताई ताई, हे काय करतेस? ती म्हणाली, दादा, मी करते हेच बरोबर आहे। जिला तू जेवायला बोलवलंस तिला मी भरवते आहे। भावाला काही हे समजेना। त्यानं तिला पुन्हा सांगितलं, अगं ताई, तू आता जेव तरी। तिनं सांगितलं, बाबा, हे माझं जेवण नाही, हे या लक्ष्मीचं जेवण आहे। माझं जेवण होतं ते मी सहस्त्र भोजनाच्या दिवशी जेवले। इतकं ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळला। तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले। झाल्या अपराधाची क्षमा मागितली। बहिणीनं क्षमा केलं। नंतर दोघं जण जेवली। मनातली आडी काढून टाकली। दोघांनी देवीचे आभार मानले। भाऊ बहिणीकडे जेवायला गेला। तिला आनंद झाला। देवीने जसं तिला समर्थ करून आनंदी केलं तसं तुम्हा आम्हा करो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण।